मुंबई ईडी कार्यालयाच्या इमारतीमध्ये आग प्रकरणी ईडीने स्वतःच आपले कार्यालय जाळून टाकले आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। हर्षवर्धन सपकाळ यांचं खळबळजनक वक्तव्य समोर येत आहे। सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है। सीधे रस्ते की ये टेढ़ी चाल है, सब गोलमाल है, अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच। आणि ईडीने आपले कार्यालय, स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले। गत 10 वर्षांमध्ये विरोधकांना जेरीस आणण्याकरता, विरोधकांचा आवाज दाबण्याकरता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता, विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला। आणि आता कुठलेच पुरावे नाहीत, हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत। राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे। ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे। त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला, केसाचाही धक्का लागलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।